मित्रांनो, आपल्या जीवनात अशा काही घटना घडत असतात त्यामुळे आपले मन दुःखी होते. तसेच आपण नेहमी बोलतो की मीच का, माझ्या बरोबरच का वाईट गोष्टी घडतात. पण काही काळानंतर आपल्याला कळते काही गोष्टी अशा असतात की जर त्या आपल्यासोबत झाल्या नसत्या तर त्यापेक्षा खूप दुःखद मोठी घटना आपल्या आयुष्यात घडली असती. त्यामुळे आपण काही वेळेस असे बोलतो की जे झाले ते चांगले झाले. आयुष्यात अशा काही घटना असतात की त्या एकमेकांना जोडलेल्या असतात, पण ते आपल्याला लवकर समजत नाही. काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडल्यानंतर आपण खूप विचार करत असतो, असे आपल्यासोबतच का घडले. आपण असे कोणाचे वाईट चिंतन करत नाही, कोणाला वाईट बोलत नाही, तरी सुद्धा आपल्यासोबत सारखे वाईट का होते. आपण देवाची आराधना करतो, रोज सकाळी उठल्यावर देवाची पूजा केल्याशिवाय बाहेर जात नाही. या सर्व गोष्टी आपण करत असतो, तरी आपल्यासोबत नेहमी वाईट का होते. त्याचबरोबर जे लोक देवाची आराधना करत नाहीत, कोणासोबत नीट बोलत नाहीत, तरी सुद्धा त्यांचे सर्व काही चांगले होत जाते. त्या लोकांना कोणत्याही अडचणी येत नाहीत. ज्या व्यक्ती सर्व अडचणीत आहेत अशा लोकांना आपण मदत करत असतो, तरी सुद्धा आपल्यासोबत वाईट गोष्टी होत जातात. नेहमीच सुख कमी आणि दुःख जास्त असे का होते हे काही लवकर आपल्याला समजत नाही. मित्रांनो, देव जे काही करतो तो आपल्या भल्यासाठीच करतो. आज जरी आपल्यासाठी वाईट दिवस आले असले तरी भविष्यात आपल्याला काही चांगल्या गोष्टी नक्कीच मिळणार, किंवा आपल्या सुखाचा किंवा आनंदाचा काळ आपल्या आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनेकडे आपण नेहमी सकारात्मक विचाराने पाहिले तर प्रत्येक समस्येवर आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एखादी वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडली तरी आपण त्या गोष्टीकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचे उत्तर हे नेहमीच चांगलेच येते. मित्रांनो, अकबर आणि बिरबल, राजा आणि प्रधान हे आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यांची अशीच एक चांगली गोष्ट आहे. त्यात बिरबल वाईट झाल्यानंतर सुद्धा त्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचे पुढे चांगले होते. मित्रांनो, ही गोष्ट अशी आहे की अकबर आणि बिरबल एकदा जंगलातून जात असताना अकबर राजाला त्याच्या बोटांना इजा होते आणि त्यातून रक्त बाहेर येते आणि अकबरला त्रास होत असतो. तितक्यात बिरबल म्हणतो, जे झाले ते चांगले झाले. असे वाक्य ऐकल्यावर राजाला राग येतो आणि अकबर सेवकांना सांगून बिरबल याला कैद करून जेलमध्ये टाकण्यास सांगतो. काही वेळाने जंगलातील आदिवासी राजाला कैद करून घेऊन जातात आणि त्यांची पूजा झाल्यावर राजाला बळी देणार असतात, पण त्याच्या बोटांना झालेल्या इजामुळे त्याला सोडून देतात. अकबर त्या जागेवरून लगेच ज्या ठिकाणी बिरबलला कैद केले आहे त्या ठिकाणी जातो आणि त्याला सोडायला सांगतो. त्यावेळेस बिरबल पुन्हा म्हणतो, जे झाले ते चांगले झाले. अशा वेळेस राजा पुन्हा म्हणतो, मी तर तुला शिक्षा केली होती, हे कसे चांगले झाले. बिरबल म्हणतो, जर का तुम्ही मला कैद केले नसते तर आदिवासींनी माझा बळी दिला असता. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक गोष्टीकडे किंवा घटनेकडे आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला न जमणारे काम सुद्धा सहजरित्या जमते. त्यामुळे वाईट गोष्टीचा विचार करत बसू नका. भविष्यात आपल्यासोबत चांगले घडणार आहे असे विचार करून चांगले काम करत चला. जे होते ते चांगल्यासाठीच होते. मित्रांनो, असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, परंतु बोलायला सहज शक्य वाटणारे अपयश पचायला तितके सोपे नसते. अपयशाच्या भीतीने आपण अनेक संधींना हातचे गमावून बसत असतो. परीक्षेत पास व्हायची भीती, व्यवसायात लॉस व्हायची भीती आणि अजूनही बऱ्याच क्षणी अपयशाची भीती आपल्या मनात दाटून असते. खरं तर जे होतं ते चांगल्यासाठीच होते असा ठाम विश्वास मनात निभून आपण पुढच्या संधीचे सोनं करायला नेहमी सतर्क राहायला हवे.